सर, धन्यवाद. पाचव्या षटकाला इथे प्रारंभ केला जाईल. सुरेश गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. सुरेशचा पहिला चेंडू आणि सुरेशवर मात्र पहिल्या चेंडूवर प्रचंड आक्रमण केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. प्रतीक गायकवाड इथे जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 14 चेंडू तो खेळलाय. 30 धावांवर तो खेळतोय. एक दर्जेदार आक्रमक फलंदाजी त्याच्याकडून होताना पाहायला मिळते. दीपक भाऊ आवारे यांचं देखील आगमन होतंय. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावफलक वाढेल. 42 धावा धावफलक आहेत. पाचव्या षटकाला सुरुवात झाली आणि सुरेशच्या पात्र पहिल्या चेंडूवर एक सुरेख फटका खेळलाय. प्रतीक गायकवाड एक दर्जेदार फलंदाज आहे आणि या सामन्यात देखील तो आपला दर्जा सिद्ध करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बॅक टू बॅक फाईन लेगच्या दिशेला चेंडू सीमा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू. दीपक भाऊ आवारे त्यांचा देखील सन्मान होतोय. दीपक भाऊंना विनंती आहे कृपया आपण मंचावर यायचे. या दरम्यान पुन्हा एकदा इथे सुरेख फटका सजवलाय. लागोपाठचा तिसरा येणार का? नक्कीच येतोय. पंचांचे दोन्ही हात यावेळी मात्र आबाळाकडे आणि लागोपाठचा तिसरा षटकार प्रतीकच्या माध्यमातून येतोय. चेंडू सीमा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. दोन्ही चेंडू खरं तर कंपाऊंड जे आहे ना त्या कंपाऊंडच्या पलीकडे गेलेत आणि तदनंतर मात्र बॉल पोहोचवला जातोय मैदानात. ज्यांनी तो परत मैदानात रिटर्न केलाय त्यांचे देखील आभार असतील. या दरम्यान पुन्हा एकदा प्रतीक काय फलंदाजी करतोय आणि या षटकातला लागोपाठचा चौथा षटकार पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल. 60 धावा धावफलक आहेत. प्रतीक या ठिकाणी मात्र 17 चेंडू खेळलाय आणि 48 धावा वैयक्तिक त्याने बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. अर्धशतकापासून केवळ आणि केवळ 2 धावा तो दूर आहे. काय जबरदस्त फलंदाजी इथे मात्र करताना पाहायला मिळतोय.